रामकृष्ण हरी कुरुळी आळंदीजवळ कुरुळी गाव आहे आणि ह्या कुरुळी गावचे वैभव म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण किसन महाराज गायकवाड यांनी ज्ञानेश्वरी लिखाणासाठी इच्छुक भाविकांसाठी नाही का इच्छुक भाविकांना अगदी आपल्या स्वतःच्या खर्चाने ज्ञानेश्वरी लिखाणासाठी ज्ञानेश्वरी प्रत एक ज्ञानेश्वरीसारखीच दिसणारी असणारी एक मोठ्या स्वरूपाची वही ही अशी आहे बघा. हां एक पान उघडा परत. हां हे अशा पद्धतीचा हा सुद्धा प्रतिग्रंथ आहे. याच्यावरती ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी तो त्यांनी दिलेला आहे. पेन हे सर्व विनामूल्य अगदी एक सेवाभाव म्हणून त्यांनी दिलेला आहे. तर त्यानिमित्ताने आपण थोडी त्यांच्याशी चर्चा करूया. समोर दिसत आहेत हरिभक्त परायण किसनजी महाराज गायकवाड आपल्याशी बोलत आहेत. महाराज आपल्याला ही प्रेरणा कशी भेटली ज्ञानेश्वरी वाटनाची नाही का ज्ञानेश्वरी लिखण्यासाठी? हां बोला. मी पहिली पायवारी केली. पायवारी मी पहिलं नोकरी केलेला माणूस आहे. मी 32 वर्ष कंपनीत सर्व्हिस केली. नंतर रिटायर झाल्यानंतर मी आता माझी 4थी वारी आहे. येणारी 4थी वारी. पहिल्या वारीमध्ये मग आपल्याला काहीतरी करायचं. मग मी स्वतः वही इथून मला वही मिळाली. मी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर असं वाटलं आता गाथा लिहावं. मग गाथा लिहिली. गाथा लिहायचं झाल्यावर मध्यंतर मला भागवत लिहायचं होतं. म्हणून भागवत मला दसऱ्याला चालू करायचं होतं. मग मध्ये काय 1-1.5 महिना होता. मग आता ह्या पिरियडमध्ये काय करायचं म्हणून मी हरिपाठाचे रोज 5 अभंग लिहितो. 30 अभंग झाल्यानंतर परत पुढं चालू करतो. 5-5 रोज लिहायचे. रामकृष्ण हरी 500 शब्द लिहितो रोज. ज्ञानोबा माऊली तुकाराम 250 शब्द लिहितो रोज. आणि त्याच्यानंतर मी एक कंटिन्यू चालू केलेलं आहे. म्हणजे आता जरी भागवत लिहित जरी असो तरी मी कंटिन्यू रामकृष्ण हरी हरिपाठ आणि ज्ञानोबा. महाराज आपण तर हे लिहित आहातच याबद्दल दुमत नाही. आपला सद्भाव माऊली ज्ञानोबाच्या चरणी आहेच, तुकोबरायाप्रती आहेच. परंतु आपण आपल्या कुटुंबातून सुद्धा काही आपल्या कुटुंबातील आपल्या धर्मपत्नी असतील, सौभाग्यवती आपली मुलगी असेल आणि आपल्या गायकवाड परिवारातील असे एकूण 23 साधक ज्ञानेश्वरी लिहितात असं मला समजलेलं आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा माझ्या कुटुंबामधले एवढे लोक लिहितात ज्ञानेश्वरी. बायकोने ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिली. ती पण रामकृष्ण लिहिते रोज. वा. मुलीने लिहिली, बहिणीने लिहिली आणि बाकीचे माझ्या कुटुंबातले म्हणजे आमचे चुलत भाऊ म्हणा शक्यतो मुलीच लिहितात. मुली 10वी 12वी पर्यंतच्या मुली. माझं बघून त्यांना प्रेरणा मिळाली की मला पण लिहायची. आणि मी त्यांचा ह्या कार्तिकी एकादशीला इथं आणून त्यांचा सत्कार करणार आहे शाल श्रीफळ घेऊन की जेणेकरून त्यांना उत्साहित व्हावं की अजून माझ्याकडनं काहीतरी सेवा घडो, परमार्थाची सेवा घडो. बस. महाराज याच्यामध्ये काय असतं, स्वतः परमार्थ तर आपण साधक म्हणजे करतच असतो. परंतु या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपण आपल्या कुटुंबाकडून ही साधना करून घेतो. कारण यापेक्षा म्हणजे आनंद या जीवनामध्ये या त्रिभुवनामध्ये दुसरा कुठेच नाही आहे. कारण हे मी नाही बोलत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज सुद्धा अशा महात्म्यांना शरण जातात. या माध्यमातून मला सांगायचं एकच आहे की आपण सर्वांनी ही प्रेरणा घेतली काय आणि आपण हे उद्दिष्ट मनामध्ये ठेवायचं आहे की मी तर ज्ञानेश्वरी लिहिणारच आहे, मी तर ज्ञानेश्वरी वाचणारच आहे. मी तरी हे ज्ञानेश्वरीचं अध्ययन करून माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीचा भाव माऊली ज्ञानोबरायांचे विचार साठवून माझ्या जीवाचं कल्याण मी तर करणार आहे. परंतु माझ्याबरोबर माझ्या मुलीने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. माझ्या मुलाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. नवे माझ्या संपर्कात जो कोणी येईल त्याने संत वाङ्मयाचा अभ्यास करून तो अंतःकरणात साठवून त्याचा उद्धार झाला पाहिजे. हे मात्र हा मात्र निश्चय आपण सर्वांनी करावा या निमित्ताने असं मी बोलतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. पुंडलिक. हां आणि मी महाराजांच्या घरी गेलो होतो आणि महाराजांचा माझा हा पहिलाच परिचय नाही का. आणि घरी गेल्यानंतर अक्षरशः त्या ठिकाणी मला अद्भुत अशी शक्ती त्या घरामध्ये नांदते.
साक्षात भगवान परमात्मा त्या घरामध्ये आहे, या ग्रंथाच्या रूपाने, त्या कुटुंबातील सर्व साधकांच्या रूपाने. कारण नांदेत या घरी दैवत पंढरीचे. कारण भगवान परमात्मा जो आहे ना, वैकुंठाहून संतांच्या सदनामध्ये तो राहतो. अनेक संतांच्या मुखातून आपण हे वचन ऐकले आहेत. त्याप्रमाणे तो साक्षात्कार मला त्या ठिकाणी झाला. महाराजांच्या घरी साक्षात दैवत त्या ठिकाणी आहे, साधू संतांचा सहवास आहे काय. आणि असाच आनंदाचा सोहळा आपापल्या घरामध्ये व्हावा, असा आदर्श मला असं वाटतं या माध्यमातून सर्वांनी घ्यावा, हीच सर्वांच्या चरणी विनंती करतो. आणि या माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सब संतन की. बजरंग बली हनुमान महाराज की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.